सोलापूर महानगरपालिका स्थायी समितीच्या बैठकीत प्रशासनाला मोठा धक्का बसलाय। निवडणूक काळातील तब्बल 28 कोटी रुपयांच्या प्रशासकीय खर्चाच्या बिलांना स्थायी समितीने मंजुरी देण्यास नकार देत सविस्तर खर्चाचा हिशोब सादर करण्याचे आदेश दिले। शुक्रवारी स्थायी समितीच्या सभापती रंजिता चाकोते यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत प्रशासनाने निवडणूक काळात झालेल्या विविध प्रशासकीय खर्चाच्या 28 कोटी रुपयांच्या बिलांना मंजुरी मिळावी असा प्रस्ताव सादर केला होता। या खर्चामध्ये चहा, नाश्ता, जेवण, स्टेशनरी तसंच इतर विविध प्रशासकीय खर्चाचा समावेश असल्याचं सांगण्यात आलं। विशेष म्हणजे या खर्चाचे धनादेशही प्रशासनाने तयार ठेवले होते, मात्र त्यासाठी स्थायी समितीची मंजुरी आवश्यक होती। परंतु स्थायी समितीने हा विषय तातडीने मंजूर न करता प्रशासनालाच प्रश्नांच्या भडीमाराला सामोरं जावं लागलं। 28 कोटी रुपये नेमके कुठं खर्च झाले, कोणत्या कामासाठी किती खर्च झाला, त्याची मूळ बिले, तपशीलवार खर्चपत्रक आणि संबंधित कागदपत्रे स्थायी समितीसमोर सादर करण्याचे आदेश देण्यात आले। सर्व माहिती मिळाल्यानंतरच या विषयावर निर्णय घेतला जाईल असं स्पष्ट करण्यात आलं। यामुळे प्रशासनाकडून आलेला 28 कोटी रुपयांच्या खर्चाचा प्रस्ताव तुर्तास थांबवण्यात आला आहे। दरम्यान मागील बैठकीत मंडप खर्चाच्या प्रस्तावालाही स्थायी समितीने स्थगिती दिली होती। त्यामुळे प्रशासनाकडून येणाऱ्या प्रत्येक आर्थिक प्रस्तावाची काटेकोर छाननी करण्याची भूमिका स्थायी समितीने घेतल्याचं दिसून येत आहे। मात्र या आर्थिक प्रस्तावांना वारंवार स्थगिती देण्यामागे नेमका उद्देश काय, याबाबत पालिका वर्तुळात विविध चर्चा रंगू लागल्या आहेत। काही स्तरातून टक्केवारीच्या राजकारणाबाबत ही चर्चा सुरू असल्याचं बोललं जात असलं तरी या दाव्यांना कोणताही अधिकृत दुजोरा मिळालेला नाही। याच बैठकीत प्रशासनाने बंधन बँकेत 30 कोटी रुपयांची मुदत ठेव करण्याचाही प्रस्ताव सादर केला होता, मात्र या विषयालाही स्थायी समितीने मंजुरी दिली नाही। बंधन बँकेचे व्याजदर तुलनेने कमी असल्याने ही रक्कम अधिक व्याज मिळणाऱ्या ICICI बँकेत ठेवण्याबाबत प्रशासनाला सूचना देण्यात आल्या। एकूणच शुक्रवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत प्रशासनाचे 2 महत्त्वाचे आर्थिक प्रस्ताव थांबवण्यात आल्यानं महापालिकेतील आर्थिक निर्णय प्रक्रियेवर स्थायी समितीची कडक भूमिका पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे। सोलापूर महानगरपालिकेच्या प्रशासन काळात असलेले जे काही त्यांचे लायबिलिटी रेट आला होता त्यामध्ये 45 कोटीच्या कामांची बिले अदा करणं होतं, ज्यामध्ये चर्चेनंतर 10 कोटी हे दिले गेले। 7 कोटी हे एकूण रक्कम खर्ची टाकून प्रलंबित बिलाची अदायती करण्यात आली होती आणि त्याच्यानंतर आम्हाला 28 करोडची मागणी करण्यात आली की ज्याच्यामध्ये स्थायी समितीने ह्या सर्व जे काही विषय होते, जे सर्व संबंधित खाती होती, या सगळ्यांना स्थायी समितीकडून विशेष मंजुरी करून घ्यावी असा निर्णय दिला। तातडीमध्ये महिला बालकल्याणचा विषय होता, त्यांचा वार्षिक अहवाल त्यांनी दिला। तो वार्षिक अहवालाची मंजुरी गेल्या वर्षी राहिलेली जी रक्कम होती त्याच्यामध्ये आत्ता असलेली वर्षातली ॲड करून जो काही वार्षिक अहवाल त्यांना दिला गेला तो 3,85,60,520 रुपये असा होता। त्याला मंजुरी देण्यात आली व त्याचबरोबर गेल्या वर्षी जो त्यांनी खर्च केलेला आहे त्याचा अहवाल स्थायी समितीने मागितलेला। या सर्व माहितीची गरज अशी होती की आपण एवढी मोठी जबाबदारी देत असताना त्या बँकेची आर्थिक परिस्थिती जाणून घेणं गरजेचं होतं, ज्यामध्ये आम्हाला ICICI बँकमध्ये ही ठेवी ठेवणं अतिशय सेफली आणि ट्रान्सपरन्सी वाटली। कारण आत्ताच नुकत्याच झालेल्या बैठकीत जेव्हा प्रश्न विचारला गेला की बंधन बँकची ब्रँच कुठे आहे ही एकाही समिती सदस्याला माहीत नव्हतं, त्यामुळं ही एवढी मोठी रिस्क न घेता आम्ही ही ठेवी ICICI बँकमध्ये ठेवत आहोत। त्याचप्रमाणे जी काही मागच्या गेल्या 2-3 महिन्यामध्ये 14 करोडची ठेवी अशाच रेट ऑफ इंटरेस्टच्या म्हणण्याने जी AU स्मॉल फायनान्सला ठेवली होती तो आज निर्णय देत आम्ही ती ठेवी मोडून परत मागून राष्ट्रीय बँकेमध्ये ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे। त्यामुळे जनतेचा निधी हा सुरक्षित ठेवणे ही आमची जबाबदारी आहे अशी मी मानते।